हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आपण फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी या कोर्समधील एक्झाम्पल्स आपण डिस्कस करत होतो. तर सुरुवात करताना आपण युनिट नंबर 1 पासून चालू केलं होतं. युनिट नंबर 1चं नाव होतं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट. तर यामधील 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये असतात असं मी सांगितलं होतं. त्यामधील पहिला जो टाईप आहे प्रॉपर्टीज ऑफ अ फ्लुइड्स, याच्या बेसवरचे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. त्याचे 3 लेक्चर्समध्ये आपण ते डिस्कशन केलेलं आहे आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता आपण याचा पुढचा जो पार्ट आहे फ्लुइड प्रेशर, याच्या बेसवरती प्रॉब्लेम्स काही डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया. तर प्रेशर पासून आपण सुरुवात केली होती. प्रेशर आपण सिम्बॉल पी न दाखवत होतो आणि प्रेशरच्या डेफिनेशन नुसार आपण बघितलं होतं इट इज अ नॉर्मल फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. नॉर्मल फोर्स साठी आपण एफ ने डिनोट करत होतो, क्रॉस सेक्शनल एरियासाठी ए होता. फोर्स नेहमी हा न्यूटन मध्ये घेत होतो आपण आणि क्रॉस सेक्शनल एरिया मीटर स्क्वेअर मध्ये घेत होतो. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल असतं. तर काही वेळा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पास्कल मध्ये जर प्रेशर दिला असेल तर त्याला कन्वर्ट करण्याची गरज नाही, पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असतं. परंतु काही वेळा ते पास्कलच्या ऐवजी किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या ऐवजी ते किलो पास्कलमध्ये, मेगा पास्कलमध्ये किंवा गिगा पास्कलमध्ये देत असतात. तर त्याचं कन्व्हर्जन कशा पद्धतीने करायचं ते आपण डिस्कस करूया. समजा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी 5 किलो पास्कल जर दिला असेल तर 5 किलो पास्कल आहे. किलो पास्कलचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कलमध्ये करायचं असेल तर दिलेली क्वांटिटी जी काय आहे 5 इंटू किलोसाठी 10⁻³ हे येईल तुमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. त्याच्यानंतर समजा जर मेगा पास्कल मध्ये दिला असेल तर एमपीए ज्याला आपण म्हणत असतो, तर दिलेली क्वांटिटी 5 मेगा पास्कल साठी 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर जर गिगा पास्कल दिला असेल 5 जीपीए ज्याला आपण म्हणतो गिगा पास्कल, तर 5 इंटू 10⁻9 हे येईल तुमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे सगळं हे जे काय आहे ते कशामध्ये तुम्हाला मिळेल, पास्कलमध्ये मिळेल. तर अशा पद्धतीने आपण प्रेशर म्हणजे काय त्याचा बेसिक फॉर्म्युला आणि त्याचं कन्व्हर्जन्स आपण बघितलेलं आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट आपण बघितला होता प्रेशर हेड, आणि प्रेशर हेड बद्दल आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता पी इज इक्वल्स टू रो जी एच. याच्यामधले जर टर्म्स आपण बघितल्या, पी म्हणजे प्रेशर होतं, रो म्हणजे डेन्सिटी होतं, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होतं आणि एच म्हणजे जो असतो तो प्रेशर हेड असतो. तर प्रेशर हेडचा आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल बघा, एच इज इक्वल्स टू पी अपॉन रो जी असा आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता. तर याच्यामध्ये फार महत्वाचं ते युनिट्स कन्व्हर्जन. तर बघा प्रेशर हेड जे मिळणार आहे आपल्याला ते कशामध्ये मिळेल, मीटरमध्ये असेल. त्याच्यानंतर प्रेशरची इंटेन्सिटी ऑफ प्रेशर जे असणार आहे ते नेहमी न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये घ्यायचं. रो जो आहे डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब मध्ये घ्यायचं आणि जी जो आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्याची व्हॅल्यू जी 9.81 असते त्याचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर युनिट सबस्टिट्यूट करत असताना फार केअरफुली तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रेशर हेड काढायचं आहे. तर प्रेशर हेडच्या बाबतीत एक महत्वाचं बघा, आपण असं म्हणू शकतो की कोणतेही प्रेशर आपण एखाद्या लिक्विडच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस करत असतो. फॉर एक्झाम्पल समजा मला प्रेशरची व्हॅल्यू समजा मी घेतली, प्रेशर घेतलं 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे प्रेशर आहे. तर हे प्रेशर मला एखाद्या लिक्विडच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण वॉटरमध्ये घेऊया. तर हे 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर जर मला वॉटर कॉलम मध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर मी फॉर्म्युला लिहिताना लिहिणार एच इज इक्वल्स टू पी अपॉन रो जी. तर मी ज्या पद्धतीनं सांगतोय बघा की एच म्हणजे मला प्रेशर हेड मध्ये एक्सप्रेस करायचं आहे, तर प्रेशर कशामध्ये असलं पाहिजे, ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर रो कुणाचा घ्यायचा, ज्या लिक्विडच्या कॉलम मध्ये तुम्ही एक्सप्रेस करणार आहे त्याचा रो घ्यायचा आणि जी ची व्हॅल्यू स्टँडर्डच आहे 9.81. तर त्याप्रमाणे काय येईल बघा, प्रेशर होतं 3 डिवायडेड बाय, मी म्हणलं की वॉटरच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस करायचं आहे त्याच्यामुळे रो घेणार आपण वॉटरचा, रो आहे वॉटरचा 1000 इंटू 9.81. हे जो तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं जे काय उत्तर येईल ते काय असणार आहे, एच इज इक्वल्स टू ते मीटर ऑफ वॉटर असणार आहे. तर ह्याला म्हणायचं आपण दिलेलं प्रेशर एखाद्या वॉटरच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस केलं आणि आता आपण ते मीटर ऑफ वॉटर मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. तर याचबरोबर अजून एक महत्वाची टर्म आपण बघितली होती बघा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर याचा अर्थ काय होतो, सभोवतालचं जे काय ऍटमॉस्फिअर आहे त्यानं क्रिएट केलेलं अर्थच्या सरफेसवरचं प्रेशरला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. तर त्याची जर व्हॅल्यू बघितली तर व्हॅल्यू आपण लिहित असतो 180 एम. 180 एम म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. किती आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तर आपण जर प्रिसाइजली बघितलं तर 1.01325 आणि बार हे त्याचं युनिट आहे. तर प्रेशर आपण बार मध्ये मेजर करत असतो. जनरली ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करायला बॅरोमीटर नावाचं डिव्हाइस वापरत असतो.
आता ह्याला जर आपण बघितलं तर व्हॅल्यू जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर 1.01325 आहे. तर याला आपण राऊंड फिगर आपण ह्याला 1 बार असं म्हणत असतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे? 1 बार असं म्हणत असतो. पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना बार मध्ये आपल्याला घेऊन चालणार नाही, त्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करावं लागेल. मग ते आपण कसं कन्वर्ट करू शकतो बघा. 1 बार आहे तर दिलेली जी काय क्वांटिटी आहे 1 × तर 10⁵ मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बार जे आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये होणार आहे. तर आपण बघू शकतो बघा की बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁵ ने त्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे, जी काही दिलेली क्वांटिटी असणार आहे त्याला. तर काही वेळा आपण ह्याच्याही पेक्षा ऍटमॉस्फेरिक प्रेशर वेगवेगळ्या लिक्विड कॉलम मध्ये एक्सप्रेस करत असतो. जसं की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण बघितलं तर 760 mm of Hg मध्ये पण आपण एक्सप्रेस करू शकतो. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे? 760 mm of Hg आहे. आणि जर हे वॉटर कॉलम मध्ये बघायला गेलं तर ते किती असणार आहे? 10.3 मीटर ऑफ वॉटर H2O. तर अशा पद्धतीने त्याला आपण एक्सप्रेस वेगवेगळ्या युनिटमध्ये करत असतो. तर बघा आता आपण बघितलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर त्याची व्हॅल्यू स्टँडर्ड किती असते? त्याला राऊंड फिगर आपण 1 बार असं म्हणतो. 1 बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर कन्वर्ट करताना त्या 10⁵ न मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण लिक्विड कॉलम मध्ये वेगवेगळ्या एक्सप्रेस करत असतो तर ते मर्क्युरीच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस केल्यानंतर ते येईल 760 mm of Hg. आणि जर वॉटर कॉलम मध्ये एक्सप्रेस केलं तर येईल 10.3 मीटर ऑफ वॉटर. तर अशा पद्धतीने हे बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते आपण डिस्कस केले. तर याच्या बेसवरती आपण आता सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पहिला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा की फॉर वॉटर कॉलम ऑफ हाईट 8 मीटर कॅल्क्युलेट. आता हे एक्झाम्पल जे आहे समर 2024 ला 2 मार्कासाठी आलं होतं. तर पहिल्यांदा गिवन डेटा बघूया. तर त्यांच्यामध्ये दिलेलं आहे, त्यांनी वॉटर लिक्विड दिलेलं आहे आणि त्याची जी कॉलम आहे ती कॉलमची हाईट 8 मीटर दिलेली आहे. मग एच ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, H = 8 मीटर. मग त्यांनी कॅल्क्युलेट काय करायला सांगितले? इंटेन्सिटी ऑफ प्रेशर सांगितली आणि ती किलो पास्कल मध्ये सांगितलेली आहे. मग मी बघा प्रेशरचा फॉर्म्युला लिहितो. गिवन डेटा आपल्याला दिला होता हा एक, त्याच्यावरून आपण पहिलं कॅल्क्युलेट करूया. पहिलं काय येईल बघा, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर P काय फॉर्म्युला असतो? रो जी एच फॉर्म्युला असतो. आता मला इंटेन्सिटी ऑफ प्रेशर काढायची आहे, म्हणजे पी ची व्हॅल्यू काढायची आहे रो. आता कुठल्या ह्याच्यामध्ये दिलं होतं? हे वॉटर कॉलम मध्ये दिलं होतं. त्यामुळे डेन्सिटी येताना येणार वॉटरची जी आहे 1000 × 9.81 इंटू हाईट दिली होती 8. तर हे तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं 1000 × 9 पॉईंट इंटू 8 तर याची जी काय व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू येईल, त्याची व्हॅल्यू येते 78,480 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आता आपल्याला प्रेशर मिळालं. आता हे जे मिळालेलं प्रेशर जे आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं म्हणून मी मगाशी सांगितलं, हेच असतं पास्कल असतं. तर आपल्याला त्यांनी फायनल आन्सर कशामध्ये विचारलेला आहे? किलो पास्कल मध्ये विचारलेला आहे. तर आपलं उत्तर जे पास्कल मध्ये आहे त्याला किलो पास्कल मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होतं. मगाशी आपण किलो पास्कल टू पास्कल करताना 10⁻³ न मल्टिप्लिकेशन केलं होतं. आता आपल्याला काय करायला पाहिजे? इंटू 10⁻³ न मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. तर बघा P = 78480 इंटू 10⁻³ हे कशामध्ये येईल? किलो पास्कल मध्ये येणार आहे. हे जर तुम्ही राऊंड फिगर करून घेतलं तर हे येते बघा 78.48 KPa. हे त्याचं फायनल आन्सर असेल. तर अशाप्रमाणे आपण पहिल्या प्रॉब्लेम मधला पहिला पार्ट सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण सेकंड कडे जाऊया. सेकंड मध्ये सांगितले त्यांनी ते जे काय प्रेशर आहे तुम्ही कशामध्ये एक्सप्रेस करा म्हणून सांगितले? MM of Mercury मध्ये एक्सप्रेस करा म्हणून सांगितले. तर मी आता जसं वाक्य बोललो बघा, आपण कोणतंही प्रेशर एखाद्या लिक्विड कॉलम मध्ये एक्सप्रेस करू शकतो. आता कोणतेही प्रेशर म्हणजे आपल्याकडे आता कुठलं प्रेशर आहे बघा, P = 78,880 हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मधलं आपल्याकडे प्रेशर आहे. तर हे प्रेशर आपल्याला कशामध्ये करायचं? मर्क्युरीच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस करायचं. तर फॉर्म्युला काय येईल बघा, प्रेशर हेडचा फॉर्म्युला येईल P = P/ρg. मग पी ची व्हॅल्यू मी नेहमी म्हणतोय की पी कशामध्ये पाहिजे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे, तर ते ऑलरेडी आहे. तर 78,880 डिवायडेड बाय रो घ्यायचा. आता कशामध्ये एक्सप्रेस करायला लागलोय मी? मर्क्युरीच्या कॉलम मध्ये एक्सप्रेस करायला. तर ते डेन्सिटी घेताना मर्क्युरीची डेन्सिटी घ्यावी लागेल. मर्क्युरीची डेन्सिटी आहे 13,600 इंटू 9.81. तर हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर याचं जे काय उत्तर येणार आहे ते उत्तर येईल 0.5882. 5882 याचं युनिट काय येणार आहे बघा, मीटर ऑफ मर्क्युरी. मीटर ऑफ मर्क्युरी म्हणजे Hg मध्ये येणार आहे. तर त्यांनी आपल्याला मीटर मध्ये नाही सांगितलं तर ते MM मध्ये सांगितलेलं आहे. तर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे किती येईल बघा, 0.5882 इंटू 10⁻³ हे कशामध्ये जाईल? MM of Hg मध्ये जाईल. आणि हे तुम्ही जर व्यवस्थित
राऊंड फिगर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 588.23 असं त्याचं उत्तर येईल मीटर ऑफ एच जी. तर आपण अशा पद्धतीने पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलंय बघा, कन्वर्ट 3.5 बार प्रेशर इंटू इक्वेलेंट मर्क्युरी कॉलम. तर आता आपल्याला काय करायचं, त्यांनी प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आहे, पी इज इक्वल टू किती दिलंय बघा, 3.2 बार दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्यांनी कशामध्ये सांगितलं, इक्विव्हॅलेंट मर्क्युरी कॉलम मध्ये कन्वर्ट करा असं सांगितलेलं आहे. हा प्रॉब्लेम समर 23 ला 2 मार्कासाठी पडलेला आहे. तर जे काय प्रेशर आहे ते बार मध्ये चालणार नाही, ते आपल्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करून घ्यावं लागेल. तर 3.2 कसं कन्वर्ट करायचं, तर बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करत असताना 10⁵ न मल्टिप्लिकेशन करा. हे कशामध्ये येईल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये येईल. आता आपल्याला मर्क्युरी कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एच इज इक्वल्स टू येणार पी अपॉन रो जी. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत जाऊया. प्रेशर नेहमी कशामध्ये पाहिजे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. ते ऑलरेडी आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. 3.2 इंटू 10⁵ डिवायडेड बाय रो. आता रो कुणाचा घ्यायचा, कुठल्या कॉलम मध्ये आपण एक्सप्रेस करायला लागलोय, तर मर्क्युरी मध्ये एक्सप्रेस करा. तर मर्क्युरीची डेन्सिटी येईल 13,600 इंटू 9.81. तर हे तुम्ही जर सगळं सॉल्व्ह केलं तर त्याचं जे काय उत्तर असेल ते येईल 2.39 मीटर ऑफ एच जी मर्क्युरीमध्ये येईल. आता कारण आपण हे मर्क्युरीमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. आता येतं तर त्यांनी पुढं एम एम मध्ये करा असं काही बोललेले नाही, त्याच्यामुळे तुम्ही हेच उत्तर ठेवू शकता. ह्याचाच फायनल आन्सर असेल 2.39 मीटर ऑफ मर्क्युरी, मीटर ऑफ एच जी असं आपण म्हणू शकतो. तर तिसऱ्या प्रॉब्लेमकडे आपण जाऊया. तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा, कन्वर्ट 10.10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशर इंटू ऑइल कॉलम ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.82. तर हे विंटर 2022 ला 2 मार्कासाठी क्वेश्चन आलेला आहे. तर हे सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू तिने दिली आहे बघा, पी इज इक्वल्स टू 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यामध्ये त्यांनी कशामध्ये सांगितलंय की एक ऑइल आहे आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 0.82. तर त्याच्या कॉलम मध्ये त्याला एक्सप्रेस करायला सांगितलंय. मग आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, एच इज इक्वल्स टू पी अपॉन रो जी. तर बघा प्रेशर हेड आपण जसं म्हणतो की कोणतंही प्रेशर आपण एखाद्या लिक्विड कॉलम मध्ये एक्सप्रेस करत असतो. तर एक्सप्रेस करत असताना इथं काय सांगितलं, ते प्रेशर कशामध्ये पाहिजे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. डेन्सिटी कुठली घ्यायची, ज्याच्यामध्ये एक्सप्रेस करणार आहे ज्या लिक्विडमध्ये त्याची डेन्सिटी घ्यायची आणि जीची व्हॅल्यू तर 9.81 असणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया, एच आपल्याकडे आहे, एच आपल्याला काढायचा आहे. पी आहे पण पी दिलेला तो न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेला आहे. तर याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, कन्वर्ट करायची गरज आहे. हे कन्व्हर्जन करताना नेहमी असं लिहा, न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. आता परत बघा पुढे मी कसं करतोय, न्यूटनला न्यूटन तसाच राहील, सेंटीमीटरचं मीटर करायचं आहे, सेंटीमीटरचं मीटर करायचं आहे. तर सेंटीमीटर लहान आहे, मीटर मोठा आहे, त्याच्यामुळे याचा फॅक्टर येणार आहे 10⁻⁻² येईल. आणि इथं सेंटीमीटर नसून सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, तर त्याच्यामुळे ह्याचा स्क्वेअर होईल. मग बघा हे कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो, 10 वरती न्यूटन असेल आणि इथं काय होईल, हे 10⁻⁻4 होईल, इथं मीटर स्क्वेअर येईल. आता 10⁻⁻4 आहे, जे न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होईल, 10⁻+4 होईल, म्हणजे 10 इंटू 10⁻4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला प्रेशरचं कन्व्हर्जन करून मिळालं. त्यानंतर इथं परत त्यांनी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.82 दिलेली आहे, यस ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.82. तर यस जर 0.82 असेल तर त्या ऑइल जे आहे त्याचा डेन्सिटी किती येईल, त्याचा डेन्सिटी येईल 820 kg पर मीटर क्यूब येईल. डेन्सिटी आपण डायरेक्टली कसं काढतोय, तर ते मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण बेसिक जे सुरुवातीला बघितले त्यामध्ये आपण डिस्कस केलंय, तर तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकता. आता आपण येऊया एच कडं. एच आपल्याला काढायचं आहे. पी जे आहे ते नेहमी न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे होतं, ते ऑलरेडी मिळालेलं आहे आपल्याला. पी इज इक्वल टू 10 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय रो कशामध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये एक्सप्रेस करणार आहे त्याचा रो घ्यायचा. आता कशामध्ये मी एक्सप्रेस करालोय, ऑइल मध्ये एक्सप्रेस करालोय, त्याची त्यांनी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली होती, त्याच्यावरून इथं आपण डेन्सिटी काढली. तर ती येईल 820 इंटू रो किती, जी किती घेणार 9.81. तर हे तुम्ही जर सगळं सॉल्व्ह केलं तर त्याचं जे काय आन्सर येईल ते येईल 12.43 मीटर ऑफ. आता मीटर ऑफ कशामध्ये एक्सप्रेस केलं, ते ऑइल मध्ये केलं, मीटर ऑफ ऑइल. त्या ऑइलचं आपल्याला काही नाव त्यांनी पर्टिक्युलर मेन्शन केलं नाही, तर त्यामुळे युनिट येईल 12.4 मीटर ऑफ ऑइल. तर अशा पद्धतीने आपण बेसिक प्रेशर कन्व्हर्जन वरचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. तर राहिलेले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही प्रॅक्टिस करा. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया.